हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये। तर ब्लॉग म्हणण्यापेक्षा मी आज ना खूप मस्त अशी रेसिपी शूट करणार आहे, जे की तुम्ही हर एक जण लगेच बघल्याच ना रेडी होणार करण्यासाठी, म्हणजे मन होणार की नाही बा आपण पण करायला पाहिजे। तर बघा फ्रेंड्स, आपण जी दिवाळीमध्ये चकली करतो ना, त्या चकलीला सुद्धा फेल पाडणारी ही माझ्या चकलीची रेसिपी आहे। फक्त आणि फक्त तुम्ही करून बघा फ्रेंड्स। आणि त्याच्यासाठी फक्त आपल्याला तांदूळ लागणार आहे, तांदूळाचं पीठ लागणार आहे। आणि जर तांदूळाचं पीठ तर प्रत्येकाकडेच असते, आणि जर तुमच्याकडे नसेलच, तांदूळ तर असतेच ना प्रत्येकाकडे, कोणतेही फक्त कंट्रोलचे सोडून कोणतेही तांदूळ घ्या, ती चकली 101% तुम्हाला आवडणार आणि टेस्टी सुद्धा होणार। जे की दुकानातली जी चकली असते किंवा मॉल मधली चकली असते, डीमार्ट मधली चकली असते, दिवाळीमध्ये आपण खूप झंझट करून आपण चकली बनवतो, त्या चकलीलाही मागे पाडेल याची मी गॅरंटी देते। ही चकलीची रेसिपी अशी आहे। तर रेसिपी चालू करण्याआधी मी सांगते फ्रेंड्स तुम्हाला, जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, हां आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका फ्रेंड्स। तर चला बघा, आता मी व्हिडिओ तुम्हाला प्रॉपरली पूर्ण जवळून दाखवणार आहे। तर हां, परत एकदा सांगते, नक्की सबस्क्राईब करा फ्रेंड्स। ओके, चला चालू करूया आपण व्हिडिओज। त्याच्या आधी मी तुम्हाला सांगते की मी सगळंच घेतलेलं आहे। तांदूळाचं पीठ जे काय लागते ते मी सगळं तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे, हा साचा घेतलेला आहे। आणि आपल्याला इन्ग्रेडियंट्स सांगून देते मी। तांदूळाचं पीठ लागणार आहे, जर तुमच्याकडे तांदूळ नसेल, पीठ नसेल तांदळाचं, तर फक्त तांदूळ घ्या, त्याला काहीही नाही, चांगले तांदूळ घ्या कंट्रोलचं सोडून, आणि त्याला चक्कीवरती न्यायचं आणि छान असं पिसून आणायचं, म्हणजे दळून आणायचं, ते पीठ घ्यायचं। तर मी पण तशीच केलेली आहे, पीठ घेतलेली आहे। आणि आपल्याला लागणार आहे एक ओवा आणि तीळ लागणार आहे, सोबतच मीठ सुद्धा लागणार आहे, आणि आपल्याला चकलीचं पीठ, बस एवढंच लागणार आहे। आणि इथे मी गरम पाणी सुद्धा ठेवलेलं आहे आपल्याला उन्हाने मोडायसाठी। तर बघा, मी आता तुम्हाला एकदम जवळून असे इन्ग्रेडियंट्स दाखवते फ्रेंड्स, तर तुम्ही नक्की बघा, हा व्हिडिओ पूर्ण बघा फ्रेंड्स। तर चला करूया चालू आता। या लक्षात घ्या फ्रेंड्स, मी चकलीची रेसिपी स्टार्ट करते। ह्याच्यामध्ये मी कोपऱ्यामध्ये ह्या वाटीने एक वाटी ऑलरेडी पीठ टाकून घेतलेलं आहे, परत ना ही दुसरी वाटी टाकून घेत आहे, आणि परत ही ना तिसरी वाटी टाकून घेत आहे। ओके, ह्या वाटीने मी 3 वाटी तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे। टाकून घेऊया आता आपण चवीनुसार मीठ, चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे इथे मी। आणि तसंच आपल्याला याच्यामध्ये थोडासा ओवा सुद्धा टाकून घ्यायचा आहे। मी असं क्रश करतात बघा हाताने ओवा, सोबतच आपल्याला तीळ सुद्धा टाकून घ्यायचे आहे। जर तुम्हाला या स्टेजवरती गरम तेलाचं मोहन घालायचं असेल तर घालू शकता, इथे मी मोहन घालणार नाही आहे। आणि बघू शकता इथे हे गरम पाणी आपण केलेलं आहे, याला ना आपण भाकरीचं जसं उन्हाने मोडतो ना तसंच मोडायचं आहे अगदी। हे असं टाकून हां, आणि आपल्याला ना सरिता सुद्धा लागणार आहे। तर बघा, इथे हळद वगैरे मी काहीही टाकलेली नाही आहे। आणि इथे बघा, आपल्याला ना वरतून थोडंसं तिखट सुद्धा ॲड करायचं आहे। तर इथे मी तिखट ॲड करते। मी इथे ना तिखट टाकायचं विसरून गेले होते, तर बघा आता टाकलं। या स्टेजवरती टाकलं तरी काही हे हरकत नाही आहे फ्रेंड्स। आणि हे पहा, आपल्याला हे जे सगळं पीठ आहे ना ते मस्त पैकी असं उन्हाने, आपण बघा भाकरीचं उन्हाने सुद्धा असंच मोडतो ना फ्रेंड्स, तर अगदी तसंच, काहीही नाही लागत या रेसिपीला, अगदीच झटपट तयार होणारी आणि चकलीची चव ना तुम्ही विसरणार नाही, एवढी भारी आहे फ्रेंड्स। तर ही रेसिपी माझ्या आईची आणि काकूची आहे,
आईच्या आणि काकूच्या हातची आहे, तर मी ती तुमच्यासोबत सांगत आहे. मी या दिवाळीला गेले होते ना, तेव्हा त्यांच्याकडे केल्या होत्या चकल्या, तर एवढ्या भारी झाल्या होत्या ना फ्रेंड्स, तर काय सांगू तुम्हाला, खूप छान झाल्या होत्या. मग मी आता हा माझा 3rd टाइम आहे जे की मी चकल्या अशा घरी बनवत आहे. तुम्ही पण बघा फ्रेंड्स, तुम्हीही नक्की करणार याची मी गॅरंटी देते. फक्त ह्या पद्धतीने करा. आणि जर तुम्हाला तेलाचं मोहन घालायचं असेल तर थोडंसं तेलाचं मोहन सुद्धा घाला. मी ते घातलं नाही आहे, तरी पण तुम्हाला मी याचा क्रिस्पीनेसपणा सुद्धा दाखवणार आहे. तर तुम्ही बघू शकता, भाकरीचं उन्हाने सुद्धा आपण असंच मोडून ठेवतो, अगदी तसंच. आणि आता तेल ठेवून घेणार आहे आणि ह्याच भांड्यामध्ये ना थंड पाणी टाकून घ्यायचं आहे. हे असं पाण्याचा हात घ्यायचा आणि हे असं थोडं थोडं घेऊन ना हे आपल्याला असं उन्हाने मोडून घ्यायचं आहे. याचा ना असा उंडा बनवून घ्यायचा आहे. हे ना मी तुम्हाला सगळी प्रोसेस, गरम असते फ्रेंड्स, हे ना एकदम असं सांभाळून करा, कारण तो चटका लागायची भीती असते. मस्त असं चुरून घ्यायचं आपण, जे भाकरीचा उंडा कसा चुरतो तसंच अगदी. सो थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा, मस्त एकदम पातळ सुटतो नाही. आज तुम्हाला मी एवढे इझिली सांगत आहे, भाकरीचा उंडा असतो ना अगदी तसंच करून घ्यायचा आहे. हे पहा असं करून घ्यायचं फ्रेंड्स. आणि म्हणजे आपण असं केलं तर ते जे झाऱ्या असते ना, चकलीचा साचा असते ना, त्याच्यामध्ये आपण हे असं टाकता येते इझिली. हे बघा, याच्यामध्ये मी तेल काढून घेतलेलं आहे आणि हा जो साचा आहे, हे पहा हा साचा, हे पहा असं याच्यामध्ये तेल असं भरून घ्यायचं, इकडून सुद्धा लावायचं असं. आणि असं या साच्याला सुद्धा प्रत्येक स्टेपला असंच करायचं आहे साच्याच्या अंदर. आणि हे बघा, हे असं दाबून दाबून घ्यायचं आहे. जास्त होत असेल तर असं थोडंसं काढून घ्यायचं. आणि हा जो साचा आहे ते याला लावून घ्यायचं. असं ही तर प्रोसेस सगळ्यांना माहीतच आहे, सांगायचं काही कामच नाही. तर बघा असा हा साचा ना बंद करून घ्यायचा. छान असं बंद करायचं. बंद केला आणि आता दाखवते तुम्हाला, आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे. इथे थोडासा इथे पसारा झालेला आहे, असं तेल स्प्रेड करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला ना याच्यावरती चकल्या काढून घ्यायच्या आहे. जवळ एक कापड ठेवायचं आहे. तर तुम्हाला दिसत असेल, हे पहा, ही प्रोसेस तर सगळ्याला येणारच. आता मी चकल्या काढून घेते, तुम्हाला दाखवते. तुटत नाही, काहीही नाही. ह्या दिवाळीला ना भाजणी, आपल्या जे भाजणी असते ना ते डीमार्टमधून आणले आणि केली. माझ्या चकल्यानं पूर्ण तुटून गेला आणि मला चवीला पण एवढ्या खास लागल्या नाही जे की ह्या लागल्या. पुढच्या दिवाळीला तुम्ही ना ह्या अशाच चकल्या बनवणार, ह्याची मी गॅरंटी. दिवाळीची वाट पण नाही बघणार. जर तुम्ही एकदा करून बघले ना तर लगेच बनवणार. तुटायचा तर विषयच येत नाही. मी तुम्हाला एक घाणा काढून दाखवते आणि हा असा करून दाखवते. तर बघू शकता फ्रेंड्स, ह्या चकल्या किती छान झालेल्या आहे. आणि आता मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवणार. तर बघा, आता ना आपण इथे मस्त चकल्या तळून घेऊया. तर बघा, हातावर सुद्धा इझी येते. असं टाकून घ्यायचं इथे. आणि बघा असं म्हणजे अर्धा एक मिनिट याला हातच नाही लावायचा, नंतर पलटवायचं. याचा कलर चेंज होतपर्यंत याला छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे.
मस्त मीडियम गॅसवरती ना फ्रेंड्स याला भाजू द्यायचं आहे. तर बघू शकता याचा कलर ना मस्त चेंज होऊ द्यायचा आहे. जर का तुम्ही लवकरच काढून घेतले तर ते क्रिस्पी होणार नाही, नरम नरम लागणार. त्याच्यासाठी मस्त कमी गॅसवरती ना त्याला फ्राय करून घ्यायचं आहे. मेन म्हणजे फ्राय करताना याला थोडा वेळ द्यावा लागतो. आणि ह्या चकल्याची टेस्ट ना कोणत्याच चकल्याला येत नाही, तेवढी भारी आहे. फक्त तुम्ही बनवून बघा माझ्या पद्धतीने, तेव्हाच तुम्हाला समजेल. नाही तर बघू शकता, मी तुम्हाला झूम करून दाखवते. तर बघा ह्या असा कलर येईपर्यंत ना चकल्याला भाजू द्यायचा आहे. जर जास्त तुम्ही भाजाल तर ते व्यवस्थित लागत नाही, कारण की दिसत आहे ना तुम्हाला किती छान असा कलर आलेला आहे. मस्त मी दुसरीकडे काढून घेत आहे आणि आता याच पद्धतीने सगळ्या चकल्या आपल्याला करून घ्यायच्या आहे. तर बघा फ्रेंड्स, ह्या पद्धतीने चुरून घ्यायचे आहे मस्त. आणि आमच्या प्रिशाचं इकडे चालू झालं खाणं. हे निघत नाही ना, तर याच्या जागी ना थोडंसं आपल्याला कापड वापरायचं आहे, मग ते निघतं. आपला तेलाचा हात असतो ना त्याच्यामुळे घसरून जातो. साईड म्हणजे बेटा. तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या चकल्या किती छान झालेल्या आहे आणि अंदरून पोकळसुद्धा पडलेली आहे चकलीला आणि टेस्टीसुद्धा झालेले आहेत. तर मी तुम्हाला जवळून दाखवते, नक्की तुम्ही करून बघा फ्रेंड्स. तर इथे तुम्ही बघू शकता माझ्या चकल्या ना करून झालेल्या आहे. तर हे बघा, आणि मी तुम्हाला ना याचा क्रिस्पीनेसचा आवाजसुद्धा दाखवते आणि खाऊनसुद्धा दाखवते. तर चला मग बघूया आता खाऊन. आणि मी तुम्हाला असा आवाज सुद्धा तर इथे आपल्या चकल्या करून रेडी झालेल्या आहे आणि खायला सुद्धा एकदम टेस्टी झालेला आहे. तर ही रेसिपी ना तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला आवडेल. आणि तर चला मग मी आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ पाहण्यासाठी आवडला असेल, आणि आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटते तुम्हाला प्रिशू तर भेटते तुम्हाला परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय 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 कर बाय. चौकी ऑडिओ जंगल.